नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय वेरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। एक अतिशय चांगली, आनंददायक आणि आता जे नुकतेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी आशादायी आणि अतिशय चांगली गोष्ट घडलेली आहे। ती कुठली? आता काल तुम्ही बातमी ऐकलेला असाल की पवित्र पोर्टल चालू झालेलं आहे, पण आता हे पवित्र पोर्टल चालू झालेलं आहे म्हटल्यानंतर खूप सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत। आता हे प्रश्न कुठले आहेत? पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कोण करायचं, कसं करायचं, कधीपासून करायचं आणि त्याचे प्रेफरन्स कसे द्यायचे, असे भरमसाठ प्रश्न निर्माण झालेले आहेत। आणि ह्याच्यावर रजिस्ट्रेशन आता कोण करायचं आहे असे सुद्धा प्रश्न निर्माण झालेले आहेत। पण आता सर्वप्रथम एक मुद्दा मी क्लिअर करतो की हे जे काही रजिस्ट्रेशन आणि पवित्र पोर्टल चालू झालेले आहे, ह्या पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सध्या कोण करायचं आहे? जे उमेदवार 2017ला शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहेत, फक्त आणि फक्त अशाच उमेदवारांनी त्याच्यावर रजिस्ट्रेशन करायचं आहे। आणि ही भरती 2017ची रखडलेली आहे आणि हे 196 संस्थांसाठी प्रेफरन्स मागवले जाणार आहेत आणि 196 संस्थांवर हे उमेदवार तिथे जातील आणि शिक्षक म्हणून रुजू होतील। त्यांची लिस्ट वगैरे लागल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल। मग आता ह्याच्यामध्ये आशादायी बातमी काय आहे तर ते मी सांगणारच आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, जे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा नुकतीच दिलेली आहे, मग त्यांच्यासाठी मनामध्ये प्रश्न पडला असेल, त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल कुठला, की आम्हाला रजिस्ट्रेशन कधी करता येईल? आत्ताचं जर रजिस्ट्रेशन हे आमच्यासाठी नाही का? तर नाही, आत्ता जे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते फक्त आणि फक्त 2017च्या उमेदवारांनी आत्ता जी परीक्षा दिलेली आहे त्यांनी त्याच्यावर बिलकुल रजिस्ट्रेशन करायचं नाही आहे, चुकून सुद्धा तिकडं फिरकायचं नाही आहे। आपल्यासाठी लवकरच एक नवीन लिंक ओपन करून दिली जाईल आणि लवकरच रजिस्ट्रेशन करून घेतलं जाईल। मग आता हे कधी करून घेतलं जाईल? तर अशी आशा आहे की ह्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून आपल्यासाठी म्हणजे जे नुकतीच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी आपल्याला पवित्र पोर्टल चालू होईल। नवीन लिंक कधी दिली जाईल आणि त्याच्यावर रजिस्ट्रेशन करून घेतलं जाईल आणि किती जागांसाठी भरती होईल ते त्यावेळेस क्लिअर होऊन जाईल। मग आता ह्याच्यामध्ये आशादायी बातमी काय आहे? तर आशादायी बातमी हीच आहे, आता काय एकदा का 196 संस्थांवरले प्रेफरन्स तयार झाले आणि त्याच्यावरले उमेदवार शिक्षक भरतीमध्ये रुजू झाले, तर आपल्याला जो काही मेरिटचा ताण आहे किंवा जे उमेदवार जास्त होते ते थोडेसे आणखीन कमी होतील। म्हणजे आपल्याला आणखीन जास्त संधी आहे की कमी मार्क्स सुद्धा पडले असताना शिक्षक म्हणून लागण्याची। कारण आता हे जेवढे काही उमेदवार आहेत त्यांना जर नोकरी लागली आणि ते त्यांनी हे आत्ताची सुद्धा परीक्षा दिलेली आहे, तेवढेच उमेदवार कमी होतील आणि 2017च्या भरतीमध्ये लागले जातील। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, 2017च्या भरतीचा आणि आत्ताच्या भरतीचा काहीही संबंध नाही आहे, दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत। तिकडल्या जागा इकडल्या जागा काहीही मिक्स होणार नाही आहेत, कन्वर्ट सुद्धा होणार नाही आहे। ती भरती ॲज इट इज जशी चालू आहे तशी चालू होईल आणि आपली सुद्धा चालू राहणार आहे। आणि तेवढेच उमेदवार आपल्या ह्याच्यामध्ये जे परीक्षा देणार होते ते तिकडे लागले तर तेवढेच कमी होतील आणि तेवढ्याच जागा आपल्याला शिल्लक राहतील। म्हणजे आपल्यासाठी ही सुद्धा गोष्ट आनंददायी आहे। आणि त्यातल्या त्यात आणखीन बरेचसे उमेदवार हे कमी होणार आहेत, कारण बरेच जणांचं एज्युकेशन पूर्ण झालेलं नाहीये, पात्रता पूर्ण नाहीये, ते सुद्धा उमेदवार कमी होणार आहेत। आणि त्यातल्या त्यात टीईटी बोगसचा जो मुद्दा आहे त्यांची सुद्धा कामे चालू आहेत, ते सुद्धा त्याच्यातून बाहेर काढण्याची प्रक्रिया चालू आहे। ते कमी झाले तर आणखीन 10,000 जागा कमी होती, म्हणजे 10,000 उमेदवार। आता सगळेच परीक्षा दिलेत असंही नाही आहे, 2-3 हजार सुद्धा असू शकतात किंवा जास्त सुद्धा असू शकतात। आणि त्यातल्या त्यात सीटीईटी अपीलवाल्यांचा मुद्दा जर निकाल त्यांच्या विरोधात लागला तर ते सुद्धा ह्याच्यातून बाहेर होतील, म्हणजे संख्या कमी होईल आणि इकडं कमी मार्कवाल्यांना सुद्धा लागण्याची दाट शक्यता आहे। तर आता जास्त काळजी करू नका, लवकरच पवित्र पोर्टल ही प्रक्रिया चालू होणार आहे। पवित्र पोर्टलवर आपल्याला रजिस्ट्रेशन करायला भेटणार आहे। आणि परत एकदा आणखीन एकदा सांगतोय, आत्ता जे रजिस्ट्रेशन करायचं आहे ते 196 संस्थांचा प्रेफरन्स आहे। जी मागं रखडलेली भरती आहे त्यांनी ते प्रेफरन्स लॉक केले होते, पण काही तांत्रिक कारणामुळे त्यांना डबल प्रेफरन्स द्यायला लावलेले आहेत, डबल रजिस्ट्रेशन करायला लावलेलं आहे। फक्त हे 2017च्या उमेदवारांसाठी आहे, आत्ताचे परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी नाही आहे। मग आत्ताची जी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा दिलेली आहे त्यांनी थोडे दिवस शांत बसा, आपल्यासाठी लवकरच पोर्टल चालू होणार आहे आणि आता आपण सगळेजण शिक्षक म्हणून लागणार आहोत। काळजी करू नका, निवांत राहा, एकदम शांत राहा। आता एकदम सगळी सुरळीत प्रक्रिया पूर्ण होणार आहे। तर ठीक आहे, एवढीच एक महत्त्वाची बातमी होती की तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं, कारण संभ्रम निर्माण होण्यासारखीची शक्यता होती। तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।